आपण सगळीच कधी ना कधी म्हणजे खिडकीबाहेर शून्यात नजर लावून बसतो, बरोबर? किंवा एखाद्या कंटाळवाण्या प्रवासात अचानक आपलं मन कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात हरवून जातं. हो, हो. हे अगदी नेहमीच होतं आपल्यासोबत. हो ना? कधी आपण भविष्यातील सुट्ट्यांचे बेत आखतो, तर कधी जुळवून न घेता आलेल्या जुन्या आठवणींमध्ये रमतो. पण साधारणपणे आपण या सगळ्याला काय म्हणतो, तर निव्वळ वेळेचा अपव्यय. अगदी बरोबर. आपण स्वतःलाच दोष देतो की लक्ष विचलित झालंय. हो, माझं लक्ष विचलित झालं असं म्हणतो आपण. पण पण जर या हरवण्यामागे, या दिवास्वप्न पाहण्यामागे एक प्रचंड मोठी ताकद दडलेली असेल तर? हीच सवय जर यशाची आणि ध्येयप्राप्तीची सर्वात शक्तिशाली गुरुकिल्ली ठरत असेल तर? हा विचारच मुळात खूप रंजक आहे. आणि खरं सांगायचं तर आज आपण ज्या संकल्पनेवर ही सखोल चर्चा करणार आहोत, तिचे संदर्भ पाहिले तरी गोष्ट अधिकच स्पष्ट होते. नक्कीच. म्हणजे बघा, आपल्या समोर एका प्रकाशमान निळ्या बल्बचे आणि आणि दिवास्वप्नात हरवलेल्या काही स्त्रियांची अतिशय बोलकी चित्रे आहेत. ही चित्र पाहिल्यावर जाणवतं की मानवी मन हे खरोखरच अफाट क्षमतेचं एक ऊर्जा केंद्र आहे. फक्त त्याचं योग्य बटन दाबता आलं पाहिजे. बरोबर. आज आपण प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या स्ट्रॉंग पॉवर विदिन यू या पुस्तकातील विचारांना काही क्लिनिकल डेटा आणि मानसशास्त्रीय सिद्धांतांच्या जोडीने समजून घेणार आहोत. अच्छा. आणि तेव्हा हे लक्षात येतं की ही केवळ हवेत इमले बांधण्याची प्रक्रिया नाहीये, तर एक अत्यंत पद्धतीशीर विज्ञान असू शकतं. बरं. चला तर मग हे सविस्तरपणे समजून घेऊया. कारण ही अशी एक गोष्ट आहे जी आपण सगळेच रोज अनुभवतो, पण यात दडलेली ताकद आपल्याला माहीत नसते. सर्वात आधी मला हे विचारायचंय की मुळात हे दिवास्वप्न किंवा ज्याला डे ड्रीमिंग म्हणतात, ते आहे तरी काय? म्हणजे विज्ञानाच्या किंवा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण याकडे कसं पाहतो? मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर याला अत्यंत सोप्या शब्दांत माइंड वॉन्डरिंग म्हणतात. म्हणजेच मनाचं भटकणे. मनाचं भटकणे. बरं. हो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लक्ष बाह्य जगातील चालू असलेल्या कामावरून उडून आतील विचारांकडे, कल्पनांकडे किंवा भूतकाळातील आठवणींकडे वळतं, ती अवस्था म्हणजे दिवास्वप्न. आता याला दोन पूर्णपणे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. उदाहरणार्थ मानसशास्त्रज्ञ जेरोम सिंगर यांनी याला खूप सकारात्मक बाजूने पाहिलं आहे. त्यांच्या मते हे सकारात्मक, सृजनशील आणि ध्येयवादी असू शकतं. अच्छा, म्हणजे यातून काही चांगले विचार येऊ शकतात. अगदी. अनेक मोठे शोध याच मन भटकण्याच्या प्रक्रियेतून लागले आहेत. पण दुसरीकडे जेव्हा आपण पबमेड सारख्या वैद्यकीय संशोधन डेटाबेसकडे पाहतो, तेव्हा ते एका अत्यंत गंभीर स्थितीबद्दल सावधान करतात. क्लिनिकल भाषेत याला मॅलअडॅप्टिव्ह डे ड्रीमिंग असं म्हटलं जातं. एक मिनिट, मॅलअडॅप्टिव्ह म्हणजे नक्की काय? हा शब्द थोडा गुंतागुंतीचा वाटतोय. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा मेंदूच्या या क्षमतेचा अतिरेक होतो, तेव्हा ती अवस्था मॅलअडॅप्टिव्ह बनते. अच्छा. या स्थितीत एखादी व्यक्ती आपल्याच कल्पनारम्य जगात इतकी हरवून जाते की मेंदूला त्या खोट्या जगातून एक प्रकारचा आनंद किंवा डोपामाइन मिळू लागतो. बापरे, म्हणजे हे व्यसनासारखं आहे. अगदी तेच. हे हळूहळू एका व्यसनासारखंच बनतं. वास्तवातील प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी ती व्यक्ती तासनतास काल्पनिक कथानकांमध्ये अडकून पडते. यामुळे नातेसंबंध, नोकरी आणि दैनंदिन आयुष्यावर अत्यंत वाईट परिणाम होतो. हे एक मानसिक व्यसन आहे जे माणसाला वास्तवापासून पूर्णपणे तोडतं. म्हणजे जर आपण याची तुलना एका धारदार चाकूसोबत केली तर ती चुकीची ठरणार नाही. कसं काय? म्हणजे बघा, जर आपण तो चाकू स्वयंपाकासाठी वापरला, म्हणजेच एखाद्या ध्येयाच्या दिशेने जाणीवपूर्वक विचार करण्यासाठी वापरला, तर तो अत्यंत उपयुक्त आहे. बरोबर. पण जर लक्ष विचलित झालं तर तोच चाकू सटकून स्वतःलाच इजा करू शकतो. तीच स्थिती मॅलअडॅप्टिव्ह आहे, बरोबर ना? हे चाकूचं रूपक अतिशय चपखल आहे. आणि वैद्यकीय भाषेत जेव्हा हा चाकू सटकतो तेव्हाच त्याला मॅलअडॅप्टिव्ह म्हटलं जातं. हे साधन जेवढे शक्तिशाली आहे तेवढंच ते दुधारी आहे. खरंय. प्राध्यापक जगताप यांच्या मते दिवास्वप्न पाहण्याची क्षमता ही एक नैसर्गिक देणगी आहे. पण बहुतांश लोकांची अडचण अशी असते की ते नकळतपणे अत्यंत नकारात्मक गोष्टींची चित्र स्वतःच्याच मनात उभी करतात. आणि स्वतःचंच नुकसान करून घेतात. हो, अगदी तसंच. आणि या मूळ स्रोतात या नकारात्मक दिवास्वप्नांचे जे परिणाम दिले आहेत ते खरोखरच धक्कादायक आहेत. त्यांनी गृहिणीचं उदाहरण दिलं आहे. हो, ते उदाहरण खूप महत्वाचं आहे. हो ना. आणि ते आपल्यापैकी अनेकांच्या रोजच्या जगण्याशी खूप मिळतीजुळती परिस्थिती दर्शवतं.
ती गृहिणी जेव्हा सहलीला जाण्याचं ठरवते तेव्हा ती मनातल्या मनात एका प्रचंड आनंदाचं चित्र रंगवते. बरोबर. ती पहाटे लवकर उठते, स्वयंपाक करते, मुलांची तयारी करते, दिवसभर फिरते, डोंगर चढते. एवढे शारीरिक कष्ट करूनही घरी परतल्यावर ती थकत नाही. ती अतिशय ताजेतवाने असल्यासारखं वावरते. पण जेव्हा तीच गृहिणी घरातली साफसफाई करण्याचं ठरवते, ज्याला जेमतेम 3-4 तास लागणार असतात, त्या आधी ती मनात एक चित्र उभी करते की हे काम किती कंटाळवाणे आहे, मला किती त्रास होणार आहे, आणि काम संपल्यावर ती खरोखरच प्रचंड थकून जाते. असं का होतं? शरीराने तर काम केलं आहे, मग एका वेळेस उत्साह आणि दुसऱ्या वेळेस थकवा का? यामागे एक अत्यंत भक्कम जैविक आणि मानसशास्त्रीय कारण आहे. अच्छा. आपल्या मेंदूला आपण प्रत्यक्ष अनुभवत असलेली गोष्ट आणि अत्यंत सखोलपणे कल्पना केलेली गोष्ट यातील फरक सहजासहजी ओळखता येत नाही. म्हणजे मेंदू गोंधळतो थोडक्यात. हो. जेव्हा ती गृहिणी साफसफाई करण्याआधीच त्रासाचं चित्र मनात उभं करते, तेव्हा तिचा मेंदू शरीराला असा संदेश देतो की आपण एका अत्यंत तणावपूर्ण आणि नकोशा स्थितीतून जाणार आहोत. बापरे. त्यामुळे शरीरात कॉर्टिसॉलसारखी तणाव निर्माण करणारी संप्रेरके स्रवू लागतात. काम सुरू करण्याआधीच मज्जासंस्था किंवा नर्व्हस सिस्टम थकलेली असते. अरेच्चा. या उलट सहलीच्या वेळी आनंदाचं चित्र रंगवल्यामुळे एन्डॉर्फिन्स स्रवतात, जे ऊर्जेची पातळी टिकवून ठेवतात. म्हणजे शारीरिक श्रमापेक्षा मानसिक चित्र जास्त ऊर्जा खर्च करतं किंवा वाचवतं. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. या दस्तऐवजात आणखी काही उदाहरणं आहेत, जसे की श्याम नावाचा एक माणूस जो रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर राहतो. तो अर्धा तास आधी घरातून निघतो, पण त्याच्या मनात सतत एकच विचार असतो की माझी ट्रेन चुकणार. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दररोज तो वाटेत कुठेतरी रेंगाळतो आणि त्याची ट्रेन खरोखरच चुकते. हो, कारण त्याचं लक्ष त्याच विचारावर केंद्रित असतं. बरोबर आहे. शेवटी तो एका मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेतो, जो त्याला घरातून निघताना मला ट्रेन मिळणारच असा ठाम विचार करायला सांगतो. त्यानंतर त्याची ट्रेन कधीच चुकत नाही. तसंच एक रघुनाथचं उदाहरण आहे. रघुनाथचं उदाहरण. हो, जो हलक्या पावसात बाहेर पडताना आजारी पडण्याची कल्पना करतो आणि खरोखरच त्याला ताप येतो. अगदी. आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण जसा विचार करतो तशी परिस्थिती आपण स्वतः ओढावून घेतो. पण याच पुस्तकात याहूनही अधिक गंभीर आणि टोकाची उदाहरणे दिली आहेत. अच्छा. कोणती? कमला नावाची एक 35 वर्षांची यशस्वी जनसंपर्क अधिकारी असते. दुर्दैवाने तिच्या पतीचे एका अपघातात निधन होते. त्यानंतर ती तिच्या मनात सतत एकच चित्र उभी करते की पतीविना तिचं जगणं अशक्य आहे, तिचं आयुष्य संपलं आहे. या नकारात्मकतेमुळे तिचं कामात लक्ष लागत नाही, नोकरी जाते आणि दस्तऐवजानुसार अवघ्या 6 महिन्यात तिला कॅन्सरचं निदान होतं. बापरे. दुसरं उदाहरण 21 वर्षांच्या कपिलचं आहे. तो परीक्षेच्या भीतीने आपल्या मनात नापास होण्याचं इतकं भयंकर चित्र उभं करतो की नेमक्या परीक्षेच्या वेळी त्याला घशाचा तीव्र संसर्ग आणि ताप येतो. आणि जेव्हा तो परीक्षा देणं सोडून देतो तेव्हा तो आजारही रहस्यमयरित्या नाहीसा होतो. एक मिनिट. इथे मात्र मला थोडा आक्षेप घ्यायचा आहे. बोला. म्हणजे कमलाला झालेल्या कॅन्सरसारख्या अतिशय गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजारासाठी केवळ तिच्या नकारात्मक विचारांना जबाबदार धरणं हे खूपच टोकाचं वाटत नाहीये का? हे ऐकायला आणि स्वीकारायला थोडं अवघड आहे. हो, हा आक्षेप अगदी रास्त आहे. आणि म्हणूनच इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण या चर्चेतून कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय दाव्यांचं समर्थन करत नाही आहोत. बरोबर. कॅन्सरसारख्या आजाराची अनेक गुंतागुंतीची कारणं असतात. आपण इथे एका तटस्थ भूमिकेतून मूळ लेखकाचा दृष्टिकोन समजून घेत आहोत. म्हणजे हा लेखकाचा दावा आहे. होय. लेखकाला या उदाहरणांमधून आजारांची वैद्यकीय कारणमीमांसा करायची नाहीये, पण त्यांचा हा ठाम विश्वास आहे की आपण आपल्या डोळ्यासमोर जे चित्र सातत्याने उभं करतो तशीच कृती आपलं शरीर आणि आपलं नशीब करतं. अच्छा. आकोटीला पोहोचतं तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कशी कोलमडते आणि शरीर स्वतःचा नाश कसा करू शकतो हे यातून सुचवायचं आहे. बरं, समजलं. म्हणजेच आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपलं मन हे एक शक्तिशाली इंजिन आहे आणि आपण त्यात कोणत्या प्रकारचं इंधन भरतो हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. अगदी तसंच. जर हे नकारात्मक इंधन इतकं विध्वंसक आहे तर आपण याला उलट्या क्रमाने वापरू शकतो का? म्हणजे सकारात्मक विचारांचा जाणीवपूर्वक वापर कसा करायचा? मूळ लेखकाने यासाठी यशाचा एक विशिष्ट ब्ल्यूप्रिंट किंवा प्रयोग एक सांगितला आहे. तो नेमका काय आहे?
लेखकाने या प्रक्रियेला अत्यंत पद्धतशीर स्वरूप दिलं आहे. प्रयोग 1 हा याच सकारात्मक आणि जाणीवपूर्वक दिवास्वप्नांवर आधारित आहे. हां. ही पद्धत अत्यंत सोपी पण मानसिक एकाग्रतेची मागणी करणारी आहे. एका शांत जागी किमान 30 मिनिटांसाठी बसायचं आहे. बाह्य विचार बाजूला काढून मन पूर्णपणे रिकामं करायचं आहे. ओके. त्यानंतर डोळ्यांसमोर एका मोठ्या सिनेमाच्या पडद्याची कल्पना करायची आहे. म्हणजेच जणू काही आपण एका चित्रपटगृहात बसलो आहोत आणि समोर आपला स्वतःचा एक चित्रपट सुरू आहे. होय, अगदी तसंच. आणि त्या पडद्यावर जे हवं आहे त्याचं अत्यंत तपशीलवार चित्र उभं करायचंय. म्हणजे कसं? समजा एखाद्या महत्वाच्या नोकरीसाठी मुलाखतीचं बोलावणं आलं आहे, तर कल्पना अशी करायची की तिथे प्रवेश करताना प्रचंड आत्मविश्वास आहे. विचारलेल्या प्रश्नांची अचूक आणि प्रभावी उत्तरे दिली जात आहेत. अच्छा. समोर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ते निवड झाल्याबद्दल हस्तांदोलन करून अभिनंदन करत आहेत. हे सगळं अत्यंत जिवंतपणे रंग, हालचाल आणि भावनांसह अनुभवायचं आहे. त्यातला तो आनंद आणि उत्साह प्रत्यक्ष जाणवला पाहिजे. भारी आहे हे. हे चित्र 2-3 मिनिटे पाहायचं आणि इथली सर्वात महत्वाची पायरी म्हणजे चित्र पाहून झाल्यावर ते पूर्णपणे विसरून जायचं. 1 मिनिट विसरून जायचं हे थोडं विचित्र वाटतंय. आपण जे चित्र इतक्या मेहनतीने तयार केलं आहे ते विसरून का जायचं? कारण इथेच मानसशास्त्राचा खरा खेळ सुरू होतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सतत आणि जाणीवपूर्वक विचार करतो तेव्हा आपलं जागृत मन किंवा कॉन्शियस माइंड त्यात शंका निर्माण करू लागतं. अच्छा, म्हणजे नकारात्मक विचार येऊ लागतात. हो, हे खरोखर होईल का? मी एवढा हुशार आहे का? असे प्रश्न जागृत मन विचारतं. पण जेव्हा एखादी व्यक्ती ते चित्र जाणीवपूर्वक विसरते किंवा विचार करणं सोडून देते तेव्हा ती प्रतिमा जागृत मनाच्या सुरक्षेला भेदून थेट सुप्त मनात म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रवेश करते. बापरे. आणि आपलं सुप्त मन या प्रतिमा कशा हुबेहूब शोषून घेतं हे समजून घेण्यासाठी लेखकाने एक अत्यंत रंजक कथा सांगितली आहे. ठिपक्यांच्या गायीची कथा. अरे हो, ती कथा खूपच आश्चर्यकारक आहे. त्यात असं सांगितलं आहे की एका पशुवैद्याला अशी गाय निर्माण करायची असते जिच्या अंगावर ठिपके असतील. पण त्यावेळी त्या परिसरात अशी कोणतीही ठिपकेदार गाय अस्तित्वात नसते. मग तो काय करतो? तो एका पाण्याच्या तलावात, जिथे एक गाय रोज पाणी प्यायला येते, तिथे पाण्यावर तरंगणारी ठिपकेदार पाने आणि झाडाची साल टाकतो. बरोबर. गाय जेव्हा जेव्हा पाणी पिण्यासाठी मान खाली वाकवते तेव्हा ती पाण्यात स्वतःच्या प्रतिबिंबासोबत ते पाण्याचे ठिपके पाहते. आणि या दस्तऐवजानुसार जेव्हा ती गाय एका वासराला जन्म देते तेव्हा त्या वासराच्या अंगावर खरोखरच ठिपकी असतात. हो, आणि जर आपण या कथेचा मानसशास्त्रीय संदर्भाशी संबंध जोडला तर ही कथा मानवी सुप्त मनाच्या अफाट आणि अनिर्बंध क्षमतेचं रूपक आहे. म्हणजे कसं? सुप्त मनाला तर्क, लॉजिक किंवा हे शक्य आहे की अशक्य यातील फरक कळत नाही. ते फक्त आजूबाजूच्या प्रतिमा शोषून घेतं आणि त्यानुसार शरीरात आणि वास्तवात बदल घडवून आणतं. गायीच्या सुप्त मनाने ती ठिपक्यांची प्रतिमा इतकी खोलवर शोषून घेतली की तिच्या जैविक प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला. म्हणजेच हे आपल्या मेंदूचं स्वतःचं एक चित्रपट दिग्दर्शक होण्यासारखं आहे. आपण जे दृश्य रंगवतो आणि सुप्त मनात पाठवतो ते प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण शरीर कामाला लागतं. अगदी तसंच. पण इथे लेखकाने एक महत्वाची अटही घातलीये. आपलं ध्येय हे नेहमी वास्तववादी असलं पाहिजे. जर उद्या उठून कोणी असा विचार केला की पुढच्या आठवड्यात तो देशाचा पंतप्रधान होईल किंवा अचानक चंद्रावर उतरेल तर हा निव्वळ मूर्खपणा ठरेल. अगदी रास्त. सुप्त मन शक्तिशाली असलं तरी ते जादूटोणा करत नाही. वास्तववादाचं भान सुटता कामा नये. पण लेखकाने पुढे जाऊन असंही म्हटलं आहे की केवळ सिनेमा रंगवणं पुरेसं नाही. मग आणखी काय लागतं? या तयार केलेल्या मानसिक चित्रपटाला खऱ्या आयुष्यात उतरवण्यासाठी एका इंधनाची आवश्यकता असते आणि ते इंधन म्हणजे अटूट श्रद्धा किंवा ॲब्सोल्यूट बिलीफ. लेखकाच्या मते श्रद्धेशिवाय माणूस केवळ श्वास घेणारा मृतदेह आहे. श्रद्धा म्हणजे स्वतःवरचा विश्वास किंवा ईश्वरावरील विश्वास? हो, दोन्हीही. लेखकाने यासाठी 2 जुन्या आणि खूपच टोकाच्या कथांचा संदर्भ दिला आहे. पहिली कथा आहे ब्रह्मानंद स्वामींची. त्यांचे गुरु गोंधवलेकर महाराज यांच्यावर इतकी अपार श्रद्धा होती की जेव्हा गुरूंनी त्यांना पंढरपूरला जाण्याची आज्ञा दिली तेव्हा स्वामी अणवाणी पायाने खडकाळ, काटेरी आणि ओबडधोबड वाटेवरून धावत तब्बल 80 किलोमीटरचा प्रवास करतात. बापरे. हो, त्यांचे पाय रक्तबंबाळ होतात पण ते थांबत नाहीत.
पंढरपूरला पोचल्यावर गुरूंनी त्यांना प्रदक्षिणा करायला सांगितली. तीही त्यांनी विना तक्रार पूर्ण केली. आणि ह्या अंधश्रद्धेमुळेच त्यांना स्वामी हे उच्च पद प्राप्त झालं. हां. आणि दुसरी कथा एका राजपुत्राची आणि त्याच्या मित्राची आहे. मित्राला भगवान शिवाची पूजा करण्यासाठी ताज्या मानवी राखीची गरज असते. मित्राची राजपुत्रावर इतकी अंधश्रद्धा असते की जेव्हा ताजी राख मिळत नाही तेव्हा तो स्वतःला जाळून घेण्याचा निर्णय घेतो. हे खूपच भयानक आहे. हो, पण त्याची पत्नी त्याला थांबवते आणि ती स्वतःला जाळून घेते. त्या टोकाच्या श्रद्धेमुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि पत्नीला पुन्हा जिवंत करतात. आता या कथा ऐकताना एक प्रश्न पडतो की मानवी बळी देणं किंवा स्वतःची पत्नी जाळणं किंवा पायातून रक्त येईपर्यंत अनवाणी धावणं, आजच्या काळात ही उदाहरणे खूपच धक्कादायक आणि अमानुष वाटतात नाही का? तुमची ही प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक आहे आणि आधुनिक काळात या कथा तशाच वाटतील. पण इथे आपण शब्दांच्या आणि कृतींच्या साच्यातून बाहेर पडून त्यातील मूळ अर्थ समजून घेतला पाहिजे. अच्छा, म्हणजे हे शब्दशः घ्यायचं नाहीये? अजिबात नाही. या कथांचा उद्देश मानवी बळीचं किंवा स्वतःला शारीरिक इजा करण्याचं समर्थन करणं हा नाहीये, तर त्यातील अटूट, अविचल आणि अंधश्रद्धेचा जो गाभा आहे तो अधोरेखित करायचा आहे. हां. जेव्हा आपण एखादं ध्येय ठरवतो तेव्हा हे होईल की नाही या शंकेला मनात अजिबात थारा नसला पाहिजे. स्वामी विवेकानंद यांनी जसं म्हटलं आहे, आत्मविश्वासासारखा दुसरा कोणताही मंत्र नाही. जोवर अशी ठाम श्रद्धा आतून निर्माण होत नाही तोवर यश मिळत नाही. बरोबर. आणि हीच श्रद्धा जाणीवपूर्वक विकसित करण्यासाठी लेखकाने प्रयोग 2 म्हणजेच ऑटो सजेशन किंवा आत्मसूचनेचा मार्ग दिला आहे. हो, या प्रयोगात एक अतिशय शांत करणारी प्रक्रिया सांगितली आहे. एका अंधाऱ्या खोलीत डोळ्यांच्या रेषेच्या थोड्यावर एक केशरी रंगाचा दिवा लावायचा आहे. मग शवासन अवस्थेत झोपून पायाच्या बोटांपासून ते डोक्यापर्यंत शरीराचे सर्व स्नायू पूर्णपणे शिथिल करायचे आहेत. त्यानंतर 1 ते 10 असे अंक अत्यंत संथ गतीने मोजत आपल्या सुप्त मनाला आपल्याला जे इष्टगुण हवे आहेत त्याची सूचना द्यायची आहे. मला तर हे थोडं संमोहन शास्त्रासारखं किंवा हिप्नॉसिससारखं वाटतंय. हे अगदी स्वतःला संमोहित करून मनाची पुनर्बांधणी करण्यासारखंच आहे. केशरी दिवा आणि शवासनाची अवस्था यामुळे बाह्य जगाशी संपर्क तुटतो आणि विश्लेषणात्मक मेंदू शांत होतो. अच्छा. अशा स्थितीत दिलेल्या सूचना थेट सुप्त मनापर्यंत पोहोचतात. पण लेखकाच्या सिद्धांतानुसार स्वप्न पाहिलं, श्रद्धा ठेवली, पण तरीही जर अपेक्षित यश मिळत नसेल तर तिथे आणखी एका गोष्टीची कमतरता असू शकते. कोणती गोष्ट? ती म्हणजे शरीरातील विद्युत चुंबकीय ऊर्जेचा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा समतोल बिघडलेला असणे. शरीरातील वीज किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक संकल्पनांचं मिश्रण असल्यासारखं वाटतंय. हां, लेखकाने इथे एक अत्यंत वेगळा दावा केला आहे. त्यांच्या मते ज्याप्रमाणे घरातली वीज पंखा किंवा एसी चालवते तशीच आपल्या शरीरातून अंतर्गत वीज आपल्या आयुष्यात लोकांचं आणि परिस्थितीचं आकर्षण ठरवते. जर शरीरात नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर आपण अपयशाला आणि चुकीच्या लोकांना आकर्षित करतो, आणि जर अति सकारात्मक ऊर्जा असेल तर ती अहंकार किंवा इगो वाढवते आणि माणसाला जमिनीवरून हवेत उडवते. बापरे, म्हणजे दोन्ही अतिरेक वाईट आहेत. अगदी. त्यामुळे या दोन्ही ऊर्जांमध्ये योग्य समतोल असणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी त्यांनी शारीरिक पॉस्चर्स किंवा आसनांवर आधारित 2 प्रयोग सांगितले आहेत. इथे मला या प्रक्रियेची तुलना एका रेडिओ ट्युनिंगशी करावीशी वाटते. म्हणजे कसं? म्हणजे बघा, जर रेडिओमध्ये जास्त नकारात्मकता असेल तर फक्त स्टॅटिक किंवा खरखर ऐकू येते, गाणं स्पष्ट ऐकू येत नाही. आणि जर जास्त सकारात्मक ऊर्जा किंवा अहंकार असेल तर आवाज इतका वाढतो की स्पीकरच फाटतो. अरे वा! योग्य गाणं ऐकण्यासाठी म्हणजेच यशासाठी योग्य फ्रिक्वेन्सी ट्यून करणं आवश्यक आहे. आणि हे शारीरिक पॉस्चर्स तेच ट्युनिंग करण्याचं काम करतात. हा, रेडिओचा दृष्टिकोन अगदी अचूक आहे. आणि ह्या शारीरिक आसनांमागे एक सोपं विज्ञान दडलेलं आहे. लेखकाने सांगितलेला प्रयोग 3 हा नकारात्मक ऊर्जा किंवा ती रेडिओची खरखर कमी करण्यासाठी आहे. तो कसा करायचा? यात शांत जागी पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचा आहे. दोन्ही पाय वेगळे ठेवायचे, मांडीवर तळहात ठेवायचे, पण ते एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याची काळजी घ्यायची. ओके. अंगठा
तर्जनी आणि मधलं बोट एकमेकांना जोडायचं आणि 1 ते 10 अंक मोजत श्वासोच्छ्वास करायचा. जेव्हा बोटे जोडली जातात तेव्हा शरीरातील ऊर्जा बाहेर न जाता एक सर्किट पूर्ण करते, ज्यामुळे मन शांत होतं आणि नकारात्मक विचार कमी होतात. आणि जो प्रयोग 4 आहे तो अतिरिक्त सकारात्मक ऊर्जा म्हणजेच तो फाटणारा स्पीकर किंवा अहंकार कमी करण्यासाठी आहे, बरोबर? अगदी बरोबर. यात पाय एकत्र जोडायचे, छातीसमोर हात घट्ट बांधायचे आणि डोळे मिटायचे. श्वास सोडून 1 ते 5 मोजेपर्यंत थांबायचं आणि मग श्वास घ्यायचा. असं 5-6 वेळा करायचं. हो, आणि यामागील साधं लॉजिक असं आहे की जेव्हा आपण छातीसमोर हात बांधतो आणि डोळे मिटतो तेव्हा आपण बाह्य जगातून येणारे सर्व रस्ते बंद करत असतो. हां, म्हणजे आपण स्वतःला एका चौकटीत बंद करतो. हो, शरीर एक क्लोज लूपमध्ये जातं. यामुळे हृदयाचे ठोके आणि वाढलेली अनावश्यक ऊर्जा शांत होते आणि व्यक्ती वास्तवाच्या जमिनीवर येते. हे शारीरिक आणि मानसिक जोडणीचं खूप उत्तम उदाहरण आहे. खरंच. तर या संपूर्ण सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर प्राध्यापक जगताप आणि आपण पाहिलेल्या इतर सर्व स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की दिवा स्वप्न हे केवळ रिकामतेकडेपणाचं किंवा वेळेचा अपव्यय करण्याचं लक्षण नाही. नाही, अजिबात नाही. ती एक अत्यंत तंत्रशुद्ध आणि जाणीवपूर्वक करायची प्रक्रिया असू शकते. यात स्पष्ट मानसिक चित्रपट तयार करणं, तो सुप्त मनात पाठवणं, स्वतःवर अढळ श्रद्धा ठेवणं आणि शेवटी शरीरातील ऊर्जेचा समतोल राखणं, या सर्व टप्प्यांचा समावेश होतो. हे सगळे घटक एकत्र आले की यशाची ब्लूप्रिंट तयार होते. अगदी नक्की. आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. आपण स्वतःच्या या अफाट क्षमतेचा वापर स्वतःला खाली खेचण्यासाठी करत आहोत की वर नेण्यासाठी, हे ओळखणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या कठीण मीटिंगचा किंवा अत्यंत कंटाळवाण्या कामाचा विचार सुरू असेल तेव्हा एक क्षण थांबून विचार करायला हवा, आपण कळत न कळत नकारात्मक दिवास्वप्न तर पाहत नाही होत ना. त्या घर स्वच्छ करणाऱ्या गृहिणीसारखे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याआधीच स्वतःच्या शरीराला आणि मेंदूला आपण थकवत तर नाही होत ना. स्वतःच्या मानसिक चित्रपटांचं दिग्दर्शन स्वतः करणं, हेच यातून आपल्याला शिकायचंय. अगदी. आणि शेवटी या सखोल चर्चेचा समारोप करताना आपण पुन्हा एकदा त्या ठिपक्यांच्या गायीच्या कथेवर येऊया. हां, ती कथा खूप काही सांगून जाते. हो ना. जर आपलं सप्त मन खरोखरच आजूबाजूच्या प्रतिमा अत्यंत हुबेहूब शोषून घेऊन आपलं वास्तव घडवत असेल, जसं त्या गायीने तलावातील पानांचे ठिपके पाहून एका ठिपकेदार वासराला जन्म दिला, तर आजच्या या 24 तास सुरू असलेल्या डिजिटल युगात आपण रोज आपल्या मोबाईल आणि टीव्हीच्या स्क्रीनवरून स्वतःच्या मनाला कोणती पाने खायला घालत आहोत? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आपण ज्या नकारात्मक बातम्या, हिंसा आणि खोट्या ग्लॅमरच्या प्रतिमा रोज नकळतपणे शोषून घेत आहोत, त्याचे परिणाम आपल्या भविष्यावर आणि आपल्या व्यक्तिमत्वावर काय होत असतील? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.